चला मित्रांनो बघून घ्या, ही आपल्या खवासपूर गावामधील नागुजरे मळ्यातील कावड आहे आणि आपल्या ही खवासपूर गावातील जरी भक्त समजे आहेत बघा, जरी भक्तांची कावड आहे आणि ह्या देवळाच्या पाठीमागच ह्यांची रानं आहेत आणि ह्यांची प्रत्येक वर्षी इथं कावड येते इथं आणि प्रसाद असतो. जरा थोडीशी ह्यांची मुलाखत घेऊया आपण थोडीशी. बघा ही आपल्या खवासपूर गावातील जरी भक्त आहेत आणि ह्यांची पिढ्यानपिढ्यांची कावड आहे, बघून घ्या. आणि ह्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊया. हे बघा, ही आपलं सुभाष जरे, ही आपले अनेक मान्यवर आहेत बघा, ह्यांची थोडीशी मुलाखत घेऊया. बरं आपले केव्हापासून कावड चालू आहे? पिढ्यान चालू आहे. हां, पण इथं आपलं नियोजन कसं असतं? रात्री किती झाला तुम्ही? एकादशी दिवशी 12 वाजता एक धार पडते. हां, त्याच्यानंतर बारशे दिवशी दिवसभर जेवण आमचं भंडारा असतो. दिवसभर 7 वाजल्यापासून सकाळपासून आता पाठीमागे देवळा आहे चालू. हां, 5 वाजेपर्यंत जेवण असतं. हे बघा, ही आपले जे जजी बंधू आहेत बघा, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं. परत नागोदरी ग्रुप म्हणून करायचं. घरी गेल्यानंतर कावड सगळ्यांच्या दारात घरी नाचणार आणि वांगे भाकरीचं जेवण. हां, म्हणजे उद्या कावड सोडताना आपली वांग भाकरी असते. वांग भाकरी आणि हां, चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ही आपले महादेवाचे भक्त आहेत, जरी बंधू आहेत समजे. हा, नागुजरेमळा ग्रुप आहे, नागुजरेमळा ग्रुप आहे. आणि पाठीमाग महाप्रसाद आहे, तुम्हाला दाखवतो. महाप्रसाद आहे. हे बघा, सकाळी 8 वाजल्यापासून महाप्रसाद चालू आहे आणि संध्याकाळ साधारणपणे 6-7 वाजेपर्यंत प्रसाद चालू असतो बघा. ही आपल्या नागुजरेमळ्यातील जरी परिवारांचा प्रसाद आहे, नागुजरेमळी मंडळ. हे बघा, ही भक्त मंडळ आहेत आणि हे बघा, ही प्रसाद चालू आहे आणि देवळाच्या समोर आपण आता कावड बघितली, तिथं कावड आहे त्यांची. यांचा सकाळपासून प्रसाद चालू आहे बघा. आता साधारणपणे 4 वाजता आले तरी महाप्रसाद चालू आहे. हे बघा, ही पूर्ण नागुजरे मैत्री ग्रुप आहे. त्या साईडला बाबा पाणी सोय केलेली आहे, तिने जार आणलेले आहेत. आणि हे बघा, जेवणाची पातेली बघून घ्या मालाची. सकाळपासून बरेच भाविक महाप्रसाद घेत आहेत. हे बघा, ही नागुजरेमधील ग्रुपची लोक आहेत आणि ही महादेवाच्या आसपासचा परिसर बघून घ्या. हे बघा, ह्या ठिकाणी कावडे आलेले आहेत आणि संध्याकाळ कावडी भरपूर जाणार आहेत. चला, ह्या काकूंची आपण मुलाखत घेऊया. काकू, केव्हापासून कावड चालू आहे? हां, हे बघा, ही मारुतीचं मंदिर आहे आणि हे बघा, ह्या ठिकाणी कावडे आलेले आहेत आणि संध्याकाळला भरपूर कावडे येतात बघा. हे बघा, ही आपल्यातील महादेवाची भक्त आहेत कांबळे आणि देवासाठी आता भरपूर भक्त थोड्या वेळात येणार आहेत. आता उन्हाचे भक्त कमी आलेले आहेत, त्यामुळं आता गर्दी कमी आहे आणि आज संध्याकाळ कावडी पूर्ण येणार आहे, त्यामुळं इथं गर्दी होणार आहे. हे बघा मित्रांनो, ही आपल्यातील नागुजरेमळ्यातील ही जानकारी व्यक्ती आहे ती, त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊया. आपल्यातील कावड किती डोळ्यापासून आहे आपले महादेवाला? ते किती वर्ष झाले? किती वर्ष झाली आपली कावड इथे? चौथी पिढी आहे बघा. ही आपली कावड जी इथे ना महादेवापाशी, चौथी पिढी आज आहे. बर, तुम्हाला काय जुनी माहिती माहिती आहे का कावडीबद्दल किंवा काय किती पिढीचं कसं काय हे आपल्या कावडीचं कसं आहे सांगा जरा. जुनी माहिती काय
जुनी आपण कार्यक्रम ठेवतो काय काय पहिले हा? कावड केली हा नवसान कावड केलेली आहे नवसान कावडीला पावला हा पावला कावडून भंडारा केला हा भंडारा करून पहिला घ्यायचा करतो पोळ्याचा भंडारा करत होतो हा सगळे घरबार झटत होतं येत होतं जात होतं 3 समजा आपला हा. ग्रुप येतोय सहसा तीन दिवस आमच्या आपल्या इथं मुक्काम करून जात होती हा पुण्यात 5वी पीठ 4थी पीठ तिने भाऊ चौघे वायले राहिलं हा वायले राहिल्या तिने सगळे एक ग्रुप करून जे ते बेतानं एक जागी भंडारा करायला होता हा तिसरी पिढीला पहिले जरा जास्त झाली हा तिने सगळे वाहिले तिच्या पहिल्या प्रमाण भंडारा जास्त झाला हा आमच्या पिढीत जरा भंडारा जास्त झाल्यानंतर आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा जरा वाढवलं हा आता आमच्या पिढीत अजून वाढ करत आहे वाढ करायचं हा. चालू बघा आहे. म्हणजे आता कावडीच्या भांड्याच्या आणखी वाढ होत आलेली आहे बघून घ्या आणि पाठीमागं तुम्ही बघा ही भांड्याला चालू आहे तेवढं जेवण चालू आहे सकाळपासून जेवण चालू आहे हो, सकाळचं चालू आहे. ग्रुप दाखवा हे करून दे. हे बघा मानाच्या कावडी आलेले आहेत मानाच्या आवाज हे बघा इथं वरती मानाच्या कावडी आहेत मानाच्या कावडी
आरतीची तयारी चालू आहे आरती चालू आहे आरती आता कावडी नाचवायला प्राप्त झाली समजा आता आरती घ्यायची आरती झाल्यानंतर पुन्हा जेवण आहे वांग भाकरी हाय हाय शिवहर महादेव हरता वारता विघ्नाची पूर्वी प्रेम पाजयाची सर्वांगी सुंदर किशंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची दे देव दे देव दे दर्शन मात्रे मान काम ती दे देव चंदनाची ओटी कुंकुम केशर संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी आणि पडलो आता संकटी वारी जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदेदार संजीवनी त्रिभुवने पाहता उदयसे नाही चारी समोर परंतु बोले नाही साई वावाता पडलो प्रवाही ते तू भक्ताला हे पावन सवलाई जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदेदार संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होई निराशा अंगापासून सोडी खंबीर आशा अंबे तुझा सोनी फुलपूर विलाशा नरभंक निघाला बदपंकड येशा जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदेदार संजीवनी जय देव अवलौके विक्राळ ब्रह्मांडे माळा ऐसे कंठ काळा त्रिनेत्री काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा विपुल निर्मळ वाये डोळा जय देव जय शिवशंकरा आरती वाळू भावाती वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर भोळा भोळा नेली शाळा आकांगी पार्वती सुनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उन्माळ लाळा जय देव जय शिवशंकरा आरती वाळू भावाती कर्पूर गौरा जय देव सागर मंगल पैकेले त्यामध्ये आमची तहारा सापडले सुरपणे भाषण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रामर परिवर्तन सुंदर मनवारी पंचानन कोटी देवी वाचे उच्चारी प्रभुजी कामदासांतरी जय देव जय शिवशंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव घे 28 विठ्ठल उभा वामंगे रखमाई विष्णू शोभा घे राजा वेदी ब्रह्मादेवा शनिवारी जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ आईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव तुळशी माळा गळा ठेवून काठी कासे पितांबर कस्तुरा लाटी देव सुंदर गरुडा नमन देवराती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ आईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव कृपाळा सुवर्णानी कमळे वनमाळा गळा आई रुक्माबाई राणी गोवाळी गोरा कृपासावळा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ आईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव वाळू आरच्या गुरुवंड्या येतील चंद्रभागेमध्ये स्नान येतील संध्या पताका वैष्णवांसाठी पंढरीचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ आईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त येतील चंद्रभागेमध्ये स्नान येतील दर्शन करा मात्र होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वारती जय देव जय
पांडुरंगा माई वल्लभराईच्या वल्लभभारी जुळगा जय देव जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेचा सेवकी साधुसंत मानव वेदला माझा ज्ञानराजा प्रगट तुझ्या बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई मुसकी ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेचा सेवकी साधुसंत मानव वेदला माझा ज्ञानराजा हे लोकले ज्ञान जगी तने कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य वेदा सेवकी साधुसंत मानो वेदाला माझा आरती ज्ञानराजा गणकाचे ताट करी उद्या गोपिका नारी नारद तुंबर हो साम गायन करी आरती ज्ञानराजा महाकैवल्य वेदा सेवकी साधुसंत मानो वेदाला माझा आरती ज्ञानराजा प्रगट तुझ्या बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य वेदा सेवकी साधुसंत मानो वेदाला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे हामा आरती तुकारामा राघवे सागरात पाचानंद आईले कैसे तुक वाटे अभंग रचिले आरती ज्ञानरामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे रामा आरती तुकारामा तुझीच तुलनेचे ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानरामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे रामा आरती तुकारामा गाली लोटांगण देवे आलिंगन आनंद पूर्ण भावे वाळी देव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व देव देव कायेन वाचा मनसेन मर्यादा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे बघा आता आरती झाली आता महाप्रसाद चालू आहे जेवण चालू आहे बघा जेवण लोक बसले हे बघा ही भाकरीचं जेवण चालू आहे भाकरी वांग्याचं कालवण आहे चुलीच्या भाकरी नाही खाली याला ताट नाही लगेच का करून कांदा वाटप चालू आता ताटात ही आमच्या खोजपूरचे वायरमॅन
इकडे नाही बंदी दोन मोठं ए झालंय ना खरंच झालं ए म्हणा गे मान चालू कर ए तू वाढ घे लावलाय लागा उरका लागा बाकी मानानं संपले पुरी बोर बोर ही महादेवाचं आज जेवण आहे बघा एकदम झणझणीत वांग्याची भाजी आणि भाकरी जेवणासाठी. गेल्या वर्षी कसं जेवण झालं लय भाजी देवाचा प्रसाद भाजी होत असतो नेहमी. पोचलो चला चालू करा चला. शिव पार्वती शिव महादेव. घेतो घेतो सगळ्याच घेतो. समाधानचा चॅनल झाला पब्लिक समाधानचा चॅनल समाधानला एवढा बोलवून घेतलेला म्हणलं समाधानचा चॅनल जरा ए गण्या तिकडे चपाती चपाती तुम्हाला काय देऊ ना चपाती का भाकरी बाजरीची ना ज्वारी मला वाकून कमर दुखायला लागली. हे भर तुला